मित्रांनो, आज आहे 26 फेब्रुवारी 2026. मित्रांनो, आज स्पष्ट होणार की भारताची टीम सेमीफायनलमध्ये जाणार की नाही. आज T20 वर्ल्ड कपमध्ये 2 सामने होणार आहेत. ते 2 सामने ठरवणार आहेत भारताचे भवितव्य. भारत 2026च्या T20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये जाणार की नाही. तर मित्रांनो, आज पहिला सामना 3 वाजता साऊथ आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही टीमांमध्ये होणार आहे. तर या सामन्यामध्ये कोण जिंकते हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. जर या सामन्यामध्ये साऊथ आफ्रिका जिंकली तर भारतासाठी फक्त 2 सामने जिंकावे लागतील. जर आजच्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिज जिंकली तर भारताला ते दोन्ही सामने, भारताचे 2 सामने शिल्लक आहेत. एक आजच आहे झिम्बाब्वे विरुद्ध आणि दुसरा वेस्ट इंडिज विरुद्ध आहे. जर आज वेस्ट इंडिज जिंकली तर भारताला दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. आणि जर आज साऊथ आफ्रिका जिंकली तर भारताला फक्त 2 सामने जिंकले तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकते. परंतु आज वेस्ट इंडिज जिंकली तर नेट रन रेट भारताच्या आडवे येऊ शकते. तर मित्रांनो, साऊथ आफ्रिकेचे देखील आणखी कन्फर्म नाही. आज जी टीम जिंकणार आहे ती टीम थोडक्यात सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. जर आजच्या मॅचमध्ये साऊथ आफ्रिकेचा पराभव झाला तरी देखील झिम्बाब्वे विरुद्ध साऊथ आफ्रिका या सामन्यामध्ये साऊथ आफ्रिकेला विजय करणे महत्त्वाचे आहे. जर या सामन्यामध्ये झिम्बाब्वेने पलटवार केला तर झिम्बाब्वेची टीम देखील बाहेर पडू शकते. तर आजच्या दोन्ही सामन्याने ग्रुप 1चे चित्र स्पष्ट होणार आहे. कोणत्या टीम सेमीफायनलमध्ये जातील आणि कोणत्या टीम बाहेर पडतील. तर आज पहिला सामना साऊथ आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही टीमांमध्ये होणार आहे आणि दुसरा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना चेन्नईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यावरती काय निकाल लागतो त्याच्या दृष्टीने भारताची टीम पुढील सामन्यामध्ये खेळणार आहे. जर पहिल्या सामन्यामध्ये साऊथ आफ्रिका जिंकली तर भारताची टीम फक्त जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये जर वेस्ट इंडिज जिंकली तर भारताची टीम नेट रन रेट वाढवण्याचा विचार करणार आहे. तर आजच्या सामन्याने सेमीफायनलचे चित्र स्पष्ट होणार आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, भारताची टीम यावर्षी सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.